सांगोला तालुक्यातील राजकारणाला वेगळं वळण। माजी आमदार स्वर्गीय गणपताबा देशमुख यांच्या घरावर भाजप कार्यकर्त्यांनी दारूच्या बाटल्या फेकल्या असा संतापजनक प्रकार समोर आला आहे। याबाबत शेकापने सांगोला बंदची हाक दिली तर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला। ते म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात प्रामाणिकपणा, तत्वनिष्ठता आणि आदर्श नेतृत्वाचं प्रतीक असलेल्या स्वर्गीय गणपताबा देशमुख यांच्या घरावर झालेला हा हल्ला धक्कादायक आहे। ही घटना महाराष्ट्राच्या संस्कृतीवर घातलेली अमानुष छाप आहे। ओमराजे म्हणाले, ही तीच भाजप आहे का जी स्वतःला संस्कृती रक्षक म्हणते, परंतु त्यांच्या रॅलीतून बाहेर येते दारूची नशा, गुंडगिरीची भाषा आणि सत्तेचा उन्माद। आणि पुढे त्यांनी चेतावणी दिली, हा प्रकार फक्त बाटली फेकण्याचा नाही तर महाराष्ट्राच्या विचारसरणीवर फेकलेली घाण आहे। सत्ता जेव्हा अहंकाराच्या नशेत चढते तेव्हा माणुसकीचं भान हरवतं, पण महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान करणाऱ्यांना इतिहास कधीच माफ करत नाही। मित्रांनो, तुमचं काय मत आहे? राजकारणात अशा प्रकारच्या घटनांना कितपत माफी दिली जाऊ शकते? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या इंडिया लीडर या पेजला फॉलो करायला विसरू नका।